श्री स्वामी समर्थ. जय देवी कालरात्री, जय देवी कालरात्री, जय अंधारनाशिनी, भक्तरक्षक मातेशी तूच कल्याणदायिनी. भक्तांनो, आपलं जीवन कधी काळोखासारखं होतं का? जिथे प्रत्येक दिशा बंद वाटते, आशा हरवते आणि भीती मनात घर करते. आपण किती धडपडलो तरी संकट वाढतच राहतात आणि कधी कधी असं वाटतं काहीच मार्ग नाही. असं जेव्हा वाटतं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधार कायमचा राहत नाही. रात्र कितीही गडद असली तरी पहाट ही होतेच. भीती कितीही मोठी असली तरी धैर्याने तिचा पराभव होतोच. आज ही कथा मी सांगणार आहे ती हाच संदेश देते. ही आहे देवी कालरात्रीची कथा, त्या रूपाची जे पाहून दृष्ट घाबरतात पण भक्तांना शांती, धैर्य आणि सुख देतात. ही कथा केवळ ऐकण्यापुरतीच नाही तर आयुष्य समजून घेण्यासाठी आहे. जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संकटाचा अंत हा होतो, प्रत्येक अंधकारामागे एक प्रकाश असतो आणि प्रत्येक भीतीपुढे श्रद्धेचं सामर्थ्य असतं. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते, ही कथा मन लावून शेवटपर्यंत ऐका, कारण या प्रवासाच्या शेवटी तुम्हाला केवळ देवीचं तेज दिसणार नाही तर तुमच्या आयुष्यातील अंधार घालवण्याची प्रेरणाही मिळेल. कथा आवडत असली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि माता कालरात्रीचा आशीर्वाद भेटावा आणि तिचे स्मरण व्हावे म्हणून कमेंटमध्ये नक्की लिहा, जय मा कालरात्री, जय दुर्गा माता. चला तर मग सुरुवात करूया छान अशा कथेला. देवी कालरात्री. एक काळ होता, तो होता त्रैत्रयुगाच्या आधीचा. हिमालयाच्या कुशीत एक राज्य वसलं होतं. त्या राजाचा राजा होता सुरथ. राजाचा स्वभाव न्यायप्रिय, दयाळू आणि प्रजेला पित्याप्रमाणे सांभाळणारा. त्याच्या नगरीत सोन्याचे बाजार भरलेले, शेतात धान्य दाटलेलं, नद्या प्रवाही, डोंगर हिरवाईने नटलेलं. पण त्याच सुखशांतीच्या आड एक भय होतं, कारण उत्तरेकडील अरण्यात काही भयंकर असुर डेरा टाकून होते. रात्रीच्या अंधारात ते आक्रमण करत गावच्या गावं जाळून टाकीत. लोक भयभीत होत होती. राजा सुरथ चिंतेत बसत होता. दिवसेंदिवस त्याची चिंता वाढत होती. त्याने महादेवाची उपासना चालू केली. तो म्हणत असे, हे महादेवा, हे मातेश्वरी, माझ्या प्रजेला या राक्षसांच्या त्रासातून मुक्ती द्या. त्याचा आवाज कैलासापर्यंत पोहोचत होता. दिवसेंदिवस त्याची भक्ती आणि उपासना वाढत चालली होती. कैलासावर भगवान शंकर पार्वतीसोबत ध्यानमग्न होते. पार्वतीच्या मुखावर चंद्रासारखी कोमलता, पण डोळ्यात काळाची गूढ ज्वाला. तिने चिंतेने पतीकडे पाहून विचारलं, नाथ, हा असुरांचा उन्माद किती दिवस चालणार? आता वाटतं माझं आणखीन एक रूप प्रकट होणं खूप आवश्यक आहे. शंकर हसले आणि म्हणाले, देवी, तुझं रूप जर प्रकट झालं तर आता हा अंधकार कायमचा नाहीसा होईल. पण तो काळाचं रूप घेऊन येईल, जो भयकारी आहे पण भक्तांसाठी अंतिम रक्षणाचा टप्पा आहे. इतक्यात स्वर्गात सभा भरली. इंद्र, वरुण, अग्नी, वायू सगळे भयभीत होऊन आले. ते म्हणाले, महिषासुराचा भाऊ चंड, मुंड, शुंभ, निशुंभ, रक्तबीज यांचा उन्माद थांबत नाही आहे. आम्ही असहाय्य आहोत. ते रोजच सगळी गावच्या गावं उद्ध्वस्त करत आहेत. देवदेवतांनाही ते खूप त्रास देत आहेत. माते, आता तूच काहीतरी कर. तेव्हा पार्वती माता उठल्या. त्यांनी आपलं तेज एकाग्र केलं आणि हळूहळू त्यांचं वर्ण काळंकुट्ट झालं. अंगावर काळे वस्त्र, गळ्यात निळसर विद्युतले सारखे हार, केस विखुरलेले, जणू रात्र पसरली आहे. त्यांचा श्वास पर्वत हादरवत होता. डोळ्यातून ज्वाळा निघत होत्या आणि त्यांच्यापासून प्रकट झालं देवीचं 7वं रूप, ते म्हणजे कालरात्री रूप. या रूपाचं सौंदर्य भयकारी होतं. तरीही लोक म्हणत, जिचं दर्शन होतं तिच्या पायांशी सारे भय संपतात, पण जिच्याकडे दृष्ट नजर लावतो त्याला तिच्या नजरेने भस्म केलं जातं. कालरात्रीच्या गर्जनेनं आकाश थरथरलं. याच काळात राजा सुरथची प्रजा रक्तबीज नावाच्या असुराच्या सेनेने घेरली होती. रक्तबीजाची खासियत होती, त्याच्या शरीरातून जर रक्ताचा थेंब पडला तर त्यातून नवा दानव जन्म घेत होता. त्याच्या लाखो प्रती रणभूमीत उतरल्या होत्या.
देवही घाबरले आणि सुरत राजाचे सैन्यही घाबरले होते. राजा सुरतने आणि सैन्याने महादेवांची उपासना चालू केली. सगळे जय जय महादेव असं ओरडू लागले. त्यातच महादेवांनी आज्ञा केली पार्वतीला आणि मग आकाशातून सिंहावर तर कधी घोड्यावर आरूढ देवी काल रात्री प्रकट झाल्या. त्यांच्या हातात लोखंडी खड्ग, गदा, त्रिशूल आणि वज्र चमकत होते. युद्ध सुरू झालं आणि काल रात्रीच्या श्वासानं वादळ उठलं. केसांच्या फटकाऱ्यानं पर्वत कोसळले आणि फक्त गर्जनेनं दानवांची हृदय थरथरली. रक्तबीजाच्या सेनेला त्या एका घोटात पिऊन टाकत होत्या, जेणेकरून त्याच्या थेंबातून पुन्हा कोणी जन्म घेऊ नये. चंड मुंड रणांगणात पळाले, पण देवीच्या लोखंडी गदेने त्यांचे मस्तक चिरडले. शुंभ निशुंभने महाकाय रूप घेतले, पण देवीच्या तलवारीने त्यांचं गर्विष्ठ शरीर फाटलं. शेवटी रणभूमीत केवळ शांतता उरली. असुरांचा गर्जना थांबली. प्रजा हर्षभरीत झाली. सगळे सैन्य आनंदी झाले. राजा सुरत नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तो नतमस्तक होऊन रडू लागला. हे महेश्वरा, हे मातेश्वरी, तू केवळ माझ्या राज्याचं नाही तर संपूर्ण सृष्टीचं रक्षण केलं आहेस. हे महादेवा, तुमची कृपा अगाध्य आहे. हे पार्वती देवी, हे कालरात्री, तू सगळ्यांची रक्षण करते आहेस. तू माझ्या राज्यावर आलेलं अंधकार दूर केला. तेव्हा देवी कालरात्री सौम्य स्वरूप धारण करून म्हणाल्या, भिवू नकोस रे राजन, भक्तांसाठी मी नेहमीच सौम्य आहे. माझं रूप भयकारी आहे ते फक्त दृष्टांसाठी, पण जे श्रद्धेने माझं स्मरण करतात त्यांच्या जीवनात मी शांती, संपत्ती, धैर्य आणि आनंद भरून टाकते. ज्यांची बुद्धी दृष्ट पद्धतीने व्यक्त होते तिला मी सद्बुद्धी देते. ज्यांच्या आयुष्यात दुःख भरलेलं आहे त्यांना मी आनंद देते. देवांनीही सगळ्या हर्ष व्यक्त केला. सगळीकडून सगळ्या देवांनी स्तुती करण्यास सुरुवात केली. जय देवी कालरात्री, जय अंधारनाशिनी, भक्तरक्षक मातेशी तूच कल्याणदायिनी. आणि त्या दिवसापासून नवरात्रीच्या सप्तम दिवशी देवी कालरात्रीचे पूजन केले जाते. कारण त्या शिकवतात, अंधार कितीही गडद असो, प्रकाश त्याला नेहमीच पराभूत करतो. भय कितीही मोठं असो, श्रद्धा आणि धैर्याने ते नष्ट होतं. जर आयुष्यात संकट, वादळं आणि काहीही दुःख आलं तर त्याला हरून न जाता मातेची उपासना करा आणि धैर्यानं सामोरे जा. त्याच्यातून नक्कीच तुम्हाला रस्ता भेटेल. भक्तांनो, अशा प्रकारे कालरात्रीची कथा इथेच संपते. आपल्या भारतामध्ये विविध ठिकाणी कालरात्रीची मंदिरे उपस्थित आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे विश्वनाथ गली येथे मोठं कालरात्रीचं मंदिर आहे. तिथे देवीचं स्वरूप जरी भयकारी असलं तरी भक्तांना आशीर्वाद देणारी अशी ती मानली जाते. त्याचप्रमाणे अहमदनगरमध्ये महाराष्ट्रात अजून एक कालरात्रीचं मंदिर आहे. तिथेही लोक श्रद्धेने जातात आणि नवरात्रीमध्ये इथेही खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. महादेवांची आणि पार्वती मातेची कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये टाईप करा, जय दुर्गा माता, जय कालरात्री, जय महादेव. तुमचे अनुभव शेअर करण्यासाठी कमेंट करा आणि ही कथा इतर भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्ही भक्तिमय संप्रदायात प्रवाहात वाहत जाल आणि तुमचं सर्व कार्य मार्गी लागेल आणि देवीचा आशीर्वाद तुमच्या मागे सदैव राहील. धन्यवाद.